गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण या ठिकाणी इयत्ता 10वी मधील 3.1 इफ ही कविता बघणार आहोत. या कवितेचे लेखक आहेत, पोएट आहेत रुद्रयार्ड किपलिंग. या ठिकाणी वडिलांनी आपल्या मुलाला एक चांगला संदेश दिलेला आहे या कवितेतून. जर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे किंवा आपली मनस्थिती कशी असायला हवी, आपले बिहेव कोणते असावेत या संदर्भात खूप चांगलं सजेशन दिलेलं आहे की जेणेकरून आयुष्यामध्ये खरोखर यशस्वी होऊ शकतो. तर चला बघूया. If you can keep your head when all about you are losing there and blaming it on you. Keep your head. Keep your head means keep one's ahead. Sorry, keep one's head. म्हणजे डोके शांत ठेवणे. तुला तुझं डोकं शांत जर तू ठेवू शकलास तर when ज्यावेळी all about you are losing there and blaming it on you. बाकी सर्व जे लोक आहेत ती लोक ज्यावेळी तुझ्या विरुद्ध बोलतील, त्यांचा समतोल, त्यांचा कंट्रोल जाऊन, त्यांचा मेंदूवरचा ताबा जाऊन तुझ्यावर ब्लेमिंग करतील, दोषारोप करतील, त्यावेळी जर तू तुझं डोकं शांत ठेवू शकलास तर. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ when all men doubt you but make allowance for their doubting too. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ, जर तुझ्यावर विश्वास असेल किंवा तू जर तुझ्या स्वतःवर विश्वास ठेवू शकलास तर. पण व्हेन कधी ऑल मेन डाऊट यू, सर्व लोक आहेत ती लोक जर तुझ्यावर शंका घेत असतील त्यावेळी. बट मेक अलाउन्स फॉर मीन्स विचारात घेणे आणि देअर डाऊटिंग टू. मग अशा वेळी तू त्यांचा कोणताही डाऊट असा किंवा त्यावर तू विचार करू नकोस असा या ठिकाणी सल्ला दिलेला आहे. इफ यू कॅन वेट, जर तू थांबू शकला असलास किंवा वाट बघत असलास किंवा वाट बघू शकलास, अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, आणि जर वाट बघून जर तू थकला नसलास किंवा थकणार नसलास, ऑर बीइंग लाईड अबाउट, त्याचबरोबर तुला जर कोणी खोटे ठरवत असेल, त्याचबरोबर डोंट डिअर इन लाईज, तर त्या खोटेपणामध्ये तू गुरफटून जाऊ नकोस. ऑर बीइंग हेटेड, आणि जर तुझा कोण तिरस्कार करत असेल, डोंट गिव्ह वे टू हेटिंग, तर डोंट गिव्ह वे टू हेटिंग, तर त्याला तो हेट करतोय तर त्याच्यामध्ये तू वेळ वाया घालवू नकोस. अँड येट डोंट लुक टू गुड, आणि जास्त खूप गुड किंवा चांगलं, जास्त चांगला पण असू नकोस. नॉर टॉक टू वाईज, त्याचबरोबर जास्त हुशारपणा सुद्धा दाखवू नकोस. जर तू हे केलंस तर हे जे जग आहे ते जग तू जिंकलास किंवा या ठिकाणी तू या जगामध्ये तू यशस्वी झालास, असं या ठिकाणी वडील आपल्या मुलाला सल्ला देतात. नेक्स्ट पॅराग्राफ, नेक्स्ट पॅसेज, स्टांजा. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. इफ यू कॅन ड्रीम, जर तू ड्रीम करू शकलास म्हणजे स्वप्न पाहू शकत असलास, अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, तर त्यावेळी तू त्या स्वप्नांना तुझा मास्टर बनवू नकोस, म्हणजे त्या स्वप्नांना तुझा मालक बनवू नकोस. इफ यू कॅन थिंक, जर तू विचार करत असलास, अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, जर तुला विचार करता येत असेल किंवा विचार करू शकतोस तर नॉट मेक थॉट्स युअर एम, तर ते विचार तुझे एम बनवू नकोस. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिसॅस्टर, जर तू भेटलास विथ ट्रायम्फ म्हणजे विक्टरी, विजय, याचा अर्थ भेटलास असं नव्हे, तर जर तुझा फार मोठा विजय झाला, अँड डिसॅस्टर त्याचबरोबर पराजय झाला, म्हणजे जर तुझा विजय झाला किंवा पराजय झाला तर काय करायला सांगितलं इथं, तर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम, म्हणजे त्यावेळी तू जास्त असा
अचंबित म्हणजे अगदी उत्साही होऊ नकोस, त्याचबरोबर तू अगदी नर्वस सुद्धा होऊ नकोस. तर त्यावेळी अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स म्हणजे ट्रायम्फ अँड डिसॅस्टर ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत ह्या दोन्ही गोष्टींना जस्ट द सेम, म्हणजे त्या दोन्ही गोष्टींना समान दर्जा दे. तुझा विजय हो किंवा पराजय हो, तर ह्या दोन्ही गोष्टी, विजय असो किंवा पराजय, ह्या दोन्ही गोष्टींना तू समान वागणूक दिली पाहिजेस. If you can bear to hear the truth you have spoken, if you can bear to hear the truth you have spoken, तू जे काय बोललेला आहेस, तू जे काय बोललेला आहेस ते जर सत्य असेल, तू सत्य बोललेला आहेस. ट्विस्टेड बाय न्यूज, ट्विस्टेड बाय न्यूज, या ठिकाणी न्यूज म्हणजे कनिंग, न्यूज म्हणजे या ठिकाणी दिलाय स्लेव. तर या ठिकाणी तू जर सत्य बोललास तर त्या ठिकाणी ट्विस्टेड बाय न्यूज टू मेक द ट्रॅप फॉर फूल्स, तर इतरांकडून तुला मूर्ख बनवलं जाऊ शकतं किंवा इतरांकडून तू जे काय बोललास, जे सत्य बोललास, तर त्या सत्यामुळे तुझ्यावर दोषारोप होऊ शकतात किंवा ट्रॅप फॉर फुल्स, तर त्या ठिकाणी तुला त्रास होऊ शकतो. तुझा इतरांच्याकडून फसवणीसाठी विपर्यास केला जाऊ शकतो, गैरवापर केला जाऊ शकतो, आणि म्हणून तुला सत्य बोलायचंच आहे. नेक्स्ट, or watch the things you gave your life to broken, and watch, पहा, the things you gave your life, तू आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी बनवलेल्या आहेत त्या गोष्टी बघ, ब्रोकन, आणि जर त्या ब्रोकन झालेल्या असतील, तुटलेल्या असतील, फुटलेल्या असतील, तर काय सांगितलंय, and stoop and build them up with worn out tools, तर त्यामध्ये तू पुन्हा त्या गोष्टी बिल्ड कर किंवा तू त्या ठिकाणी त्या गोष्टी पुन्हा तयार करायच्या पाठीमागे लाग, परंतु त्या ठिकाणी त्या गोष्टी तुझ्याकडून फुटलेल्या आहेत म्हणून खचून जाऊ नकोस. If you can talk with crowds and keep your virtue, म्हणजे if you can talk, जर तू बोलू शकत असलास, with crowds म्हणजे जर तू गर्दीमध्ये बोलत असलास, and keep your virtue, keep one's goodness, तर त्या ठिकाणी जे काही बोलणं आहे ते चांगलं बोलणं असलं पाहिजे. तू 4 लोकांमध्ये बोलत असलास तर चांगलं बोलणं पाहिजे. or walk with kings, जर तू किंग्स बरोबर चालू लागलास किंवा एका मोठ्या लोकांच्या सोबत जर चालू लागलास, त्यावेळी nor lose the common touch, तर त्यावेळी तू गमावायचं नाहीये. not lose the common touch म्हणजे सामान्य लोकांचा जो टच आहे, सामान्य लोकांचा जो तुझ्याशी संपर्क आहे, तो संपर्क तू कधी तोडू नकोस. भले तू मोठ्या उद्योजकांसमोर त्यांच्याबरोबर बोल, त्यांच्याबरोबर चाल, त्यांची तुझी ओळख वाढली तरी तू सामान्य लोकांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. If neither foes nor living friends can hurt you, जर तुला तुझे शत्रू आणि जवळचे मित्र हर्ट करणार नाही. If all men count with you, आणि सर्वजण all men count with you म्हणजे सगळ्यांच्या मध्ये ज्यावेळी तुला म्हणजे काउंटिंग होईल किंवा मोजलं जाईल, त्यावेळी त्यामध्ये तुझाही नंबर अगदी 100% असणार आहे. म्हणजे बी इक्वली इम्पॉर्टन्स टू यू, म्हणजे इतरांबरोबरच तुला दर्जा त्या ठिकाणी भेटणार आहे. बट नॉट टू मच. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनट विथ 60 seconds worth of distance run. If you can feel the, आता if you can feel means if you understand and importance of a single minute, म्हणजे जर तुला एका मिनिटाचं महत्व जर समजलं तर ते कसं, with 60 seconds worth of distance run,
जर तुला एका मिनिटाचं महत्व आणि एका मिनिटामधल्या एका सेकंदाचं महत्व म्हणजे 60 सेकंदामधील एका सेकंदाचं महत्व जर तुला समजलं तर 60 सेकंदामधल्या एका सेकंदाचं महत्व जर तुला समजलं, तुझ्या लक्षात आलं, तर काय होणार आहे, युअर्स इज द अर्थ, ही जी पृथ्वी आहे ती पृथ्वी तुझी होणार आहे. अँड एव्हरीथिंग दॅट इज इन इट, आणि या पृथ्वीवर जे काय आहे ते सर्व तुझं होणार आहे. म्हणजे यू विल बी सक्सेसफुल, म्हणजे तू यशस्वी होणार आहेस. अँड विच इज मोर, यू विल बी अ मॅन माय सन, आणि हेच तुला माणूस बनण्यासाठी महत्वपूर्ण आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या कवितेमधून काही सल्ले दिले गेलेले आहेत. ते सल्ले फार महत्वाचे आहेत, वडिलांचे सल्ले आहेत. जर तू इतर बोलत असताना किंवा जर तुझ्यावर कोणी टीका केली किंवा तुझ्यावर जर कोण ब्लेम करत असेल तर तुझा यू हॅव टू कीप युअर हेड, तर तुला तुझं डोकं शांत ठेवावं लागणार आहे. तर आपण यामधून थोडासा एक सारांश असा बघूया. इफ यू कॅन थिंक क्लिअरली अँड रिमेन काम, जर तुम्ही चांगला विचार करत असाल आणि रिमेन काम, शांतपणे जर विचार करत असाल, when all people around you are unable to act in the calm or sensible way, means you have to keep your head, you have to make allowance for their doubting too, you have to deal in lies, don't deal in lies. Like this you have to do each and everything from this poem. If you do this, you will get success, you will get a successful person, and that you have to do this. आणि हे तुला सर्व काही करायचं आहे. जर तू स्वप्न बघणार असलास तर त्याचबरोबर जर तू डोकं शांत ठेवलं, जर तू ट्रीट दोज इम्पोस्टर्स जस्ट सेम म्हणजे तुझा विजय झाला पराजय झाला त्यावेळी जर तू दोन्ही गोष्टींना सेम दर्जा दिलास, म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सल्ले आहेत. आणि हे सल्ले जर तू व्यवस्थित फॉलो केलेस तर निश्चितपणे ही जी अर्थ आहे, पृथ्वी आहे, ही तुझीच होऊन जाणार आहे. आणि म्हणून तुला एक चांगला परफेक्ट माणूस बनण्यासाठी हेच तुला सर्व काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. ओके, ठीक आहे, आपण या ठिकाणी आता थांबूया. थँक्यू.